जेव्हा तुमचा लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होते, नॉन रिपेअरेबल होते, तेव्हा त्याचं काय होतं? इट बिकम्स इलेक्ट्रॉनिक वेस्ट. गेल्या वर्षी भारतामध्ये 16 लाख टन एवढं ई वेस्ट जनरेट झालं. त्यातील फक्त 10 ते 15% ई वेस्ट हे रिसायकल करण्यात आलं. मग बाकी सगळं गेलं कुठे? इथे आणि इथे. त्यामुळे तुम्हा आम्हाला याबाबत काळजी करण्याची गरज आहे. आपण काय करू शकतो? नंबर 1, यूज डिव्हाइसेस लॉंगर. सध्या वापरत असलेले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आवश्यक नसल्यास अपग्रेड करणं टाळा. नंबर 2, रिपेअर इन्स्टेड ऑफ रिप्लेस. तुमच्या डिव्हाइसेस मध्ये काही किरकोळ समस्या असल्यास नवीन खरेदी करण्याऐवजी ते रिपेअर करण्याचा विचार करा. नंबर 3, डोनेट ऑर सेल. तुमचे जुने डिव्हाइसेस अजूनही चालू स्थितीत असल्यास त्यांना दान करण्याचा किंवा त्याला विकण्याचा विचार करा. नंबर 4, बाय रिफर्बिश्ड इलेक्ट्रॉनिक्स. रिफर्बिश्ड इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करणं हा त्या प्रॉडक्टची लाईफ वाढवण्याचा एक उत्तम पर्याय आहे. नंबर 5, यूज एनर्जी एफिशियंट डिव्हाइसेस. नवीन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी करताना त्यावरील 5 स्टार रेटिंग नक्की बघा. नंबर 7, इन्व्हेस्ट इन क्वालिटी. चांगल्या क्वालिटीचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जास्त काळ टिकतात. नंबर 8, एज्युकेट युअरसेल्फ. ई वेस्ट आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम याबाबत माहिती ठेवा. सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं, रिसायकल रिस्पॉन्सिबली. जेव्हा तुमचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस रिपेअर करण्यायोग्य राहत नाहीत त्यावेळेला त्याचे योग्य पद्धतीने रिसायकलिंग करा. आपल्या शहरात ई वेस्ट रिसायकलर शोधत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. रील आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.